श्री स्वामी समर्थ मंडळी. वृश्चिक राशी मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगते, जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणार आहोत. पण एक इशारा आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात वृश्चिक राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका. कारण हे शब्द नाहीत, ही आहे देवाची सूचना. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ लिहा. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. आनंदाची बातमी, एक अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरं आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यांपासूनही एकच काम, एकच फाईल किंवा एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंत्या केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार, हे काम कधी होणार, माझंच नशीब असं का, देव मला पाहतोय का. पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसात, हो काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन, कॉल, मेसेज किंवा ईमेल येईल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकेल. हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडातून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट, जॉब, अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमच्या संयमाच्या, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाहीत. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळेल. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, डोळा लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलांची. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जर तुम्हाला अजून वाटत असेल की हे माझ्या आयुष्याबद्दल बोलते तर समजा, ही भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे. आनंदाची बातमी, 2 पैशांचा अडथळा तुटणार आणि मोठी सुटका मिळणार. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहेत. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी आणि ओझं. तुम्ही कोणाला सांगतही नाही, पण आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढा कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का. कधीकधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल. अडकलेले पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाहीत, ही आहे ताणातून मिळणारी सुटका. ज्या क्षणी तुम्ही म्हणाल देव आहे आणि तो पाहतोय, हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही,
तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आनंदाची बातमी, 3 तुटलेली नाती जोडली जातील आणि मनाला शांती मिळेल. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनेशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळांपासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थिती अशी होती की कोणालाच समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारत राहते, हे सगळं असंच संपणार का? पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना, यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजुतीने आणि शांततेने. खास करून पती पत्नी किंवा प्रेम संबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात नक्की होईल आणि कधीकधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. आता महत्त्वाचा इशारा, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आनंदाची बातमी क्रमांक 4, दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण विजा किंवा ॲडमिशन, व्यवसाय संबंधित मोठी संधी. यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होतात. ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. आता महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचा पुढचं भविष्य ठरवतो. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, 5 नशीब घेणार जबरदस्त युटर्न. सर्वात मोठी बातमी वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता जे मी सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारला असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता. तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्ट अशी की तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल,
मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? खास गोष्ट अशी की हा यू टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल. अतिशय महत्त्वाचा इशारा. हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार करू नका. सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणे हे सर्वात मोठे संरक्षण असतं. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याशी जुळतंय, तर समजा हा यू टर्न तुमच्यासाठीच आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. शांत रहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतील एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि देवाचे आभार माना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.